सध्या संपूर्ण देशामध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनरचं प्रकरण चर्चेत असून महाराष्ट्रात देखील यावरून चांगलंच वातावरण तापलंय। मालवणी परिसरात देखील आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकल्याची चर्चा आहे। मात्र हे बॅनर बेकायदेशीर ठिकाणी लावल्यानं प्रशासनाने ते हटवले अशी माहिती समोर आली आहे। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हेच सांगणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। मालवणी परिसरातही आय लव्ह मोहम्मदचे बॅनर, बेकायदेशीर ठिकाणी लावलेले बॅनर हटवले। पोलिसांकडून बॅनर लावणाऱ्यांचा शोध सुरू। कानपूरमधून सुरू झालेलं आय लव्ह मोहम्मदचं प्रकरण आता महाराष्ट्रातही पसरल्याचं दिसतंय। मालवणी पोलीस ठाणे हद्दीतही अशाच आशयाचे बॅनर लावल्याची माहिती समोर आली होती। अनधिकृत असलेल्या बॅनरवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे। त्यानंतर मात्र काही स्थानिक चांगलेच संतप्त झालेत। मोर्चा काढत आणि हातात आय लव्ह मोहम्मदचे फलक घेऊन स्थानिकांनी बॅनर हटवण्याचा निषेध केलाय। आई लव मोहम्मद बोलना हमारा संवैधानिक हक है। ये मेरा संविधान इजाज़त देता है मुझे इस्लाम पे चलने का। यही संविधान है जो मैं आज़ादी से अपने इस्लाम पे फॉलो करने की इजाज़त देता है। अब यहाँ पर जो कानूनी जो लगाए गए हैं आई लव मोहम्मद पे सरासर गलत है। ये कौन सा कानून लगाए गए, मैं सवाल करना चाहती हूँ। और आई लव मोहम्मद बोलने पे ऐसे कानून लागू होते तो लगाए पुलिस फिर कितने कानून लगाती है। रिजवाना खान पे लगा क्योंकि मैं आई लव मोहम्मद बोलती थी, बोलती हूँ और बोलती रहूँगी। अभी हमारे ऑफिस में लगा हुआ है और ये लगा रहेगा क्योंकि हमारे मतलब ये दिल के अंदर बैठा हुआ है। इसको हम लोग बाहर जाहिर करें या नहीं करें ये हमारे दिल के अंदर है। इसके बगैर हमारा कलमा नहीं पूरा होता है। तो हमारी आल औलाद पूरा खानदान कुर्बान है इस नाम पे। तो इस नाम से हम लोग जुड़े हुए हैं। इसे हटा कोई नहीं करता। हिंदू मुस्लिम सब एक है, खाली जुबान से मत कहो सब एक है। तो आप खाली जुबान से कहते हो कि ये देश सेकुलर है तो सेकुलर हमें कहीं लगता ही नहीं है। आज जब हम आई लव मोहम्मद का कोई झंडा लगाते हैं तो हम पे केस बनाया जाता है। तो अगर हम ये डिफेंस में कह दें कि अगर जय श्री राम आई लव जय श्री राम कोई कह दे तो क्या उन पे केस बनेगा? स्थानिक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणावर लक्ष ठेवले असून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्कता वाढवली आहे। तसंच बॅनर लावणाऱ्यांचाही शोध आता सध्या सुरू आहे। मात्र आता या प्रकरणी राजकीय आणि हिंदू संघटनांच्या प्रतिक्रियाही समोर येताना दिसतायत। मला असं वाटतं आपापल्या व्यक्तीला आपापल्या देवाला प्रेम करावं, पण मुद्दामून बडवून दुसऱ्यांना त्रास देईल आणि दुसऱ्यांना भडकवेतील या अशा पद्धतीचं काम करू नये। आम्ही त्यांना ताकीद देतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवा, परंतु जे चांगलं भाईचाऱ्याचं वातावरण आहे ते देशातलं बिघडवू नका। हे आता हिंदूंचा सण आहे, नवरात्री, दसरा आणि दिवाळी, याला डिस्टर्ब करण्यासाठी एक योजनाबद्ध हे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल याच्या आम्ही एकदम काळजी घेतो। एकूणच काय तर मालवणीतील बॅनरच्या प्रकरणाला आता फक्त धार्मिकच नाही तर राजकीय रंग देखील मिळताना दिसतोय। दरम्यान तसं पाहायला गेलं तर आय लव्ह मोहम्मदचं हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आलंय। कानपूरच्या रावतपूरमधून प्रकरण चर्चेत। बारावफातच्या मिरवणुकीदरम्यान आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर बॅनर झळकले। स्थानिक हिंदू संघटनांचा नवी परंपरा म्हणत पोस्टर बॅनरवर आक्षेपानंतर वातावरण तापलं। पोलिसांनी हस्तक्षेप करत बॅनर हटवले। काही जणांविरोधात FIR दाखल। जातीय सलोखा बिघडवणे, धार्मिक भावना भडकवल्याचे कलम लावले। कानपूरपासून जरी या वादाला सुरुवात झाली असली तरी हे प्रकरण आता देशाच्या इतर भागातही पसरताना दिसतंय। यातून आपल्या समाजात अजूनही धर्माच्या भिंती किती सहजपणे उभ्या राहतात हे स्पष्ट होतं। मतभेद हे कायम राहतील, मात्र कुठेही जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये ही प्रत्येकाची जबाबदारी असते। कारण कोणताही धर्म, कोणतीही जात हे नंतर, त्याआधी आपण भारतीय आहोत। संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।